आपल्या बॉडीवरचे हेअर्स रिमूव्ह करण्याची प्रॉपर पद्धत कोणती, कोणकोणत्या पद्धतीने आपण आपल्या बॉडीवरचे हेअर्स रिमूव्ह करू शकतो। तर असे बरेच लोक आहेत की ज्यांना समजत नाही की नक्की कोणती पद्धत हेअर रिमूव्ह करण्यासाठी यूज केली पाहिजे, म्हणजे वॅक्सिंग करावं, थ्रेडिंग करावं, ब्लीच करावं की लेझर ट्रीटमेंट घ्यावी, असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो। तर सगळ्यात आधी हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे की कोणकोणत्या पद्धतीने आपण आपले केस रिमूव्ह करू शकतो। नंबर 1, यामध्ये आपल्या बॉडीवरचे केस हे वरच्यावर काढून टाकले जातात आणि तात्पुरते काढून टाकले जातात, उदाहरणार्थ शेविंग। नंबर 2, यामध्ये आपल्या बॉडीवरचे केस हे मुळापासून तात्पुरते काढून टाकले जातात, उदाहरणार्थ वॅक्सिंग। नंबर 3, यामध्ये आपल्या बॉडीवरचे केस हे वरच्यावर रंगवले जातात, उदाहरणार्थ ब्लीच। नंबर 4, यामध्ये आपल्या बॉडीवरचे केस हे परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी मुळापासून काढून टाकले जातात, उदाहरणार्थ लेझर ट्रीटमेंट। नंबर 1, शेविंग। यामध्ये काय केलं जातं, तुमच्या स्किनवरचे केस हे वरच्यावर काढून टाकले जातात आणि तात्पुरते काढून टाकले जातात। आता ही जी शेविंगची प्रोसेस आहे ती सगळ्यात कमी खर्चिक आहे आणि पेनलेस आहे। ही जी शेविंगची प्रोसेस आहे यामध्ये तुम्हाला कुठेही पार्लरमध्ये जायची गरज नाही, अगदी घरच्या घरी कुणीही ही शेविंग अगदी आरामात करू शकतं आणि तुमच्या बॉडीवरचे हेअर्स रिमूव्ह करू शकतं। आता हे शेविंग नेमकं कसं करायचं, तर नेहमी लक्षात ठेवा, शेविंग करण्यासाठी कुठलंही रेझर विकत घ्यायचं नाही, तर चांगल्या ब्रँडचंच रेझर तुम्ही विकत घ्यायचं आहे। कारण का, तर जर तुम्ही चांगल्या ब्रँडचं रेझर विकत नाही घेतलं तर तुमची स्किन ही प्रचंड प्रमाणात डॅमेज होऊन जाते। त्यामुळे शेविंग करण्यासाठी चांगल्याच ब्रँडचं रेझर तुम्ही यूज करायचं आहे। कधीही लक्षात ठेवा, कधीही तुम्ही जेव्हा शेविंग कराल तेव्हा तुमच्या ड्राय स्किनवरती शेविंग अजिबात करायला जायचं नाही, ड्राय स्किनवरती रेझर अजिबात फिरवायचं नाही। तुमची स्किन यामुळे प्रचंड प्रमाणात इरिटेट होणार आहे आणि प्रचंड प्रमाणात ड्राय होणार आहे। कधीही शेविंग करताना छान असं शेविंग जेल तुमच्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही शेविंग करायचं आहे। यामुळे तुमच्या स्किनवरचे हेअर्स हे प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी खूप मदत होणार आहे। जर तुमच्याकडे शेविंग जेल नसेल तर तुम्ही सिंपल असं कंडिशनर जरी अप्लाय केलं आणि त्यानंतर तुम्ही जर शेविंग केलं तरी सुद्धा तुमचे हेअर्स हे प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। आता या शेविंगचे तोटे सुद्धा आहेत, ते कारण का, जेव्हा आपण शेविंग करतो तेव्हा शेविंगमध्ये आपल्या स्किनच्या वरचे केस हे काढून टाकले जातात, मुळापासून केस काढून टाकले जात नाहीत। त्यामुळे शेविंग केल्यानंतर लगेचच काही दिवसांनी आपल्याला केस यायला लागतात आणि शेविंगमुळे आपल्या केसांचा जो पोत आहे तो सुद्धा बदलतो। जेव्हा आपण सतत शेविंग करतो तेव्हा आपले आतून येणारे जे केस आहेत ते रफ यायला लागतात आणि त्यामुळे आपल्याला आपली स्किन थोडीशी रफ जाणवायला लागते। शिवाय ज्यांची स्किन ही सेन्सिटिव्ह आहे त्यांना शेविंग केल्यानंतर पिंपल्स येणं किंवा रेडनेस येणं अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही शेविंग करता तेव्हा शेविंग केल्यानंतर स्किन प्रचंड प्रमाणात ड्राय होते, कारण नाही म्हटलं तरी आपल्या स्किनचा जो वरचा लेअर आहे तो काढून टाकला जातो आणि त्यामुळे शेविंग नंतर छान असं मॉइश्चरायझर तुमच्या स्किनवरती नक्कीच अप्लाय करायचं आहे। शेविंग नंतर 2-3 दिवस छान तुमची स्किन मॉइश्चराइज करायची आहे, ड्राय अजिबात पडू द्यायची। नंबर 2, वॅक्सिंग। यामध्ये काय केलं जातं, आपल्या जे बॉडीवरचे केस आहेत ते तात्पुरते मुळापासून काढून टाकले जातात। आता वॅक्सिंगमध्ये बरेच प्रकार आहेत, जसे की हार्ड वॅक्स असेल, सॉफ्ट वॅक्स असेल, फ्रूट वॅक्स असेल, चॉकलेट मेन असेल, असे बरेच प्रकार वॅक्सिंगमध्ये येतात। पण शक्यतो आपण सॉफ्ट वॅक्स आणि हार्ड वॅक्स हे कॉमनली यूज केलं जातं। आता सॉफ्ट वॅक्समध्ये काय केलं जातं, सॉफ्ट वॅक्समध्ये सिंपल असं जे मेन असतं, जसं की बीज वॅक्स असेल, हनी वॅक्स असेल, हे जे मेन असतं ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्या स्किनवरती अप्लाय केलं जातं। त्यानंतर फॅब्रिक किंवा कागदाच्या पट्ट्या मिळतात, स्ट्रिप्स मिळतात, त्या आपल्या स्किनवरती लावल्या जातात। जेव्हा ह्या पट्ट्या आपल्या स्किनवरती लावल्या जातात तेव्हा ते जे मधलं मेन असतं ते आपल्या स्किनवरच्या केसांना सुद्धा चिकटतं आणि स्ट्रिप्सला सुद्धा चिकटतं आणि जेव्हा आपण त्या स्ट्रिप्स ओढतो तेव्हा आपल्या स्किनवरचे जे केस असतात ते प्रॉपरली रिमूव्ह होतात। नंबर 2, हार्ड वॅक्स। आता जे हे वॅक्स असतं त्याला स्ट्रिपलेस वॅक्स सुद्धा म्हटलं जातं। हे एकदम लवचिक असं जाड वॅक्स असतं। हे आपल्या स्किनवरती जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा काही वेळानंतर थंड झाल्यानंतर हे थोडंसं थिक बनतं आणि थोडंसं हार्ड बनतं आणि जेव्हा हे हार्ड बनतं तेव्हा आपल्या स्किनवरचे जे केस असतात त्या वॅक्सला चिकटतात। कोणत्याही प्रकारच्या पट्टीचा वापर न करता हे वॅक्स जेव्हा आपण ओढतो तेव्हा आपल्या स्किनवरचे हेअर्स हे प्रॉपरली रिमूव्ह होतात आणि एकदम स्मूथ अशी स्किन आपली मिळते। आता वॅक्सिंगचे फायदे कोणते आहेत, जेव्हा आपण शेविंग करतो तेव्हा शेविंगमध्ये स्किनच्या वरचे केस हे निघत असतात, मुळापासून केस अजिबात निघत नाहीत। त्यामुळे सतत केस येण्याचा प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतो, म्हणजे सतत हेअर ग्रोथ आपल्याला होत असते। पण वॅक्सिंगमध्ये असं अजिबात होत नाही। वॅक्सिंगमध्ये आपले केस हे मुळापासून काढले जातात आणि केस मुळापासून काढल्यामुळे आपली जी हेअर ग्रोथ असते ती लवकर होत नाही। वॅक्सिंग केल्यामुळे आपल्या स्किनवरती जे टॅन असतं, जी डेड स्किन असते ती प्रॉपरली रिमूव्ह होते आणि एक स्मूथ ग्लोईंग आणि छान अशी गुळगुळीत स्किन आपल्याला मिळण्यासाठी मदत। रेग्युलर वॅक्सिंग केल्यामुळे आपली हेअर ग्रोथ कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। आता वॅक्सिंगचे काही तोटे सुद्धा आहेत। पहिला तोटा म्हणजे वॅक्सिंग हे थोडंसं खर्चिक आहे, त्यासाठी आपला प्रचंड वेळ जातो। शिवाय ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना
ज्यांना वॅक्सिंग सूट होत नाही, रेडनेस त्यांच्या स्किनवरती येऊ शकतो. नंबर 3, ब्लीच. आपल्या चेहऱ्यावरचं टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरचे केस लपवण्यासाठी आपण ब्लीच करत असतो. आता ब्लीचमध्ये जे हायड्रोजन पेरॉक्साईड असतं ते आपल्या चेहऱ्यावरचे जे केस असतात किंवा आपल्या हातापायावरचे जे केस असतात त्याचा रंग हलका सोनेरी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे केस हे दिसून येत नाहीत आणि आपल्या चेहऱ्यावरचे केस हे लपले जातात. आता ब्लीचिंगचे फायदे कोणते आहेत? जर तुम्हाला शेविंग सूट होत नसेल किंवा वॅक्सिंगमुळे जर तुम्हाला रेडनेस येत असेल तर तुम्ही ब्लीच करू शकता. शिवाय ब्लीचिंग ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेन होत नाही किंवा स्किनला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही. आता ब्लीचिंग करताना नेहमी लक्षात ठेवा, अशा प्रकारचं ब्लीच तुम्ही यूज करा जे की छान ब्रँडेड असेल. चांगल्याच ब्रँडचं ब्लीच तुम्ही यूज करायचं आहे. कोणतंही ब्लीच यूज करताना छान अशी पॅच टेस्ट करून बघा. जर तुम्हाला ते ब्लीच सूट झालं तरच तुम्ही स्किनवरती तुमच्या आता जेव्हा पण कधी तुम्ही ब्लीच यूज करता तेव्हा तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसार तुम्ही ब्लीच विकत घ्या. जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये जे ब्लीचेस येतात ते यूज करा. जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेसमध्ये ब्लीचेस येतात ते तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे तुमच्या स्किनच्या टाईपनुसार तुम्ही ब्लीच यूज करा. लक्षात ठेवा, ब्लीच करताना तुमच्या ब्लीचमध्ये 1 ते 1.5 महिन्याचं अंतर असावं. 1 ते 1.5 महिन्यानंतरच तुम्ही नेक्स्ट ब्लीच करू शकता. त्याआधी जर तुम्ही ब्लीच केलं तर तुमची स्किन ही जास्त प्रमाणात डॅमेज होण्याची शक्यता असते, कारण ब्लीचमध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल असतं. त्यामुळे 1 ते 1.5 महिन्याच्या गॅपनेच तुम्ही ब्लीच करायचं आहे. नंबर 4, यामध्ये आपल्या स्किनवरचे जे केस असतात ते परमनंटली म्हणजेच कायमस्वरूपी मुळापासून काढून टाकले जातात. या प्रोसेसला आपण लेझर प्रोसेस म्हणतो. तुम्हाला वॅक्सिंगचा कंटाळा आलेला असेल आणि लेझर करून जर तुमची स्किन खूप जास्त खराब झालेली असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट नक्कीच करू शकता. आता ही लेझर ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते तर यामध्ये काय केलं जातं, तुमच्या स्किनवरती छान असं जेल लावलं जातं आणि एका मशीनच्या सहाय्याने लेझर तुमच्या स्किनमध्ये सोडले जातात आणि या लेझरमुळे तुमच्या स्किनवरचे जे केस असतात ते प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. लेझर ट्रीटमेंट असते, त्या लेझर ट्रीटमेंटच्या सेटिंग्स घ्याव्या लागतात. आता तुमच्या स्किनवरच्या केसांचा पोत कसा आहे, म्हणजे ते केस किती थिक आहेत, किती लॉंग आहेत, यावरती त्याच्या सेटिंग्स ठरत असतात आणि त्यानुसारच तुम्हाला लेझर ट्रीटमेंटच्या सेटिंग्स घ्याव्या लागतात. तुम्ही म्हणाल लेझर ट्रीटमेंट जास्त कॉस्टली असते का, जास्त खर्चिक असते का? तर नाही. आता जर तुम्ही 15 दिवसाला आणि महिन्याला ब्लीच करत असाल, वॅक्सिंग करत असाल, त्यासाठी जेवढा खर्च लागतो त्यापेक्षा कमी खर्च लेझर ट्रीटमेंटसाठी लागतो. शिवाय लेझर ट्रीटमेंट ही एकदाच केली जाते, त्यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जावं लागत नाही किंवा कुठे बाहेर जावं लागत नाही. शिवाय जेव्हा तुम्ही लेझर ट्रीटमेंट घेता तेव्हा लेझर ट्रीटमेंटचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो. कुठल्याही प्रकारचा रेडनेस किंवा कुठल्याही प्रकारचे पिंपल्स तुमच्या स्किनवरती अजिबात येत नाहीत, जसं की वॅक्सिंगमध्ये किंवा शेविंगमध्ये येतात. त्यामुळे लेझर ट्रीटमेंट ही नक्कीच परवडणारी ट्रीटमेंट आहे आणि यामुळे तुमच्या स्किनवरचे हेअर्स हे प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी आणि कायमस्वरूपीचे रिमूव्ह होण्यासाठी नक्कीच मदत होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.